हा विषय अवघडच आहे. मुळात एकदा मृत्यू निरूपण केलेला असताना देहांत निरूपण केलं, या दोन्हीतलं काही फरक सांगता येईल का आपल्याला? कारण विषय समजल्याशिवाय नुसत्या त्या ओव्यांच्या आधाराने लिहिता येईल. विषय समजायला पाहिजे. ती उभी काय मृत्यू निरूपण सर्वांनी हे केलेलं आहे. दशक 4 काय तुमच्या समोर दासवत आहे ना. शेवटची उभी काय आहे? असो ऐसे सगळेही गेले परंतु एकची उरले. कोण उरले? त्यांच्यासाठी हे देहांत निरूपण आहे बरं का. पहिला फरक लक्षात घ्या. अज्ञानी माणसाचं काय आहे? मृत्यू आहे. आणि ज्ञानी माणसाचं काय आहे? देहांत आहे. म्हणजे फक्त देहाचा अंत आहे. त्यांना अंत आलाय का? नाही. हा महत्त्वाचा फरक लक्षात घ्या. त्यामुळं हा जो समास सांगितलेला आहे, आता हा तत्त्वज्ञानाचा भाग आपण समजावून घेतला पाहिजे की माणसाच्या आयुष्यात 2 मोठ्या संधी आहेत. संधिकाल ज्याला म्हणतात अशा. एक कुठला आहे? ज्या वेळेला आपण जन्म घेतो त्यावेळेचा. त्यावेळेला काय होतं? आपण अव्यक्तातून व्यक्तात येतो. आणि दुसरा संधिकाल काय आहे? मृत्यू आहे. म्हणजे व्यक्तातून पुन्हा अव्यक्तात जायचे. ह्या आपलं स्वरूप, स्वतःचं स्वस्वरूप हे व्यक्त आहे का अव्यक्त आहे? आता हे सगळं अव्यक्ताचा प्रवास आहे. देह धारण केला की ते व्यक्त होतं. एके विण एक काय? आत्मा प्रगट व्हायचा आहे. कुणाच्या आधाराने होईल? देहाच्या आधाराने होईल. देह बदलला आत्मा बदलेल का? म्हणून देहांत आहे बरं का. त्यामुळं पहिली संधी जी आहे, ह्या दोन्ही संधी कालाच्या वेळेला माणसाला ज्ञान आहे. देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करेन. असा जीव कधी म्हणतोय तो? गर्भावस्थेत असताना. आता तो बाहेर येणार आहे. उदरी असता म्हणे सोहम, बाहेरी येता म्हणे. म्हणजे त्या संधीच्या वेळेला त्या जीवाला ह्याची जाणीव आहे का नाही? मी कोण आहे याची आहे. आता ती जाणीव लोपली आणि तो करंटा शेवटी काय म्हणतो बघा. तो असं म्हणतो, व्यर्थ आयुष्य निघून गेले परी स्वहित नाही केले. आणि सुरुवातीला काय म्हणतोय? देवा सोडविसी येथून तरी मी स्वहित करीन. आता स्वहित म्हणजे काय बघा. दासबोधाच्या अभ्यासात हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. आता स्वहित करणं म्हणजे स्वस्वरूपाची ओळख करून घेणं. म्हणून ह्या समासामध्ये प्रश्न स्वस्वरूपावर आहे. बरोबर आहे. ज्ञानी लोकांची मतं आणि अज्ञानी लोकांची मतं उभीच्या आधारे. आता मी प्रश्न विचारतो, मला फक्त स्पष्ट करून सांगा. शुक्ल पक्ष म्हणजे काय? मग शुद्ध पक्षात गेलेलेच पुण्यवान का? शुक्ल पक्ष समजल्याशिवाय समजणारच नाही. सगळ्या संतांनी वद्य पक्षात देह ठेवलेला आहे काय? हां, मग आता ह्या उभीची संगती कशी लागेल? म्हणजे हे आपल्याला स्पष्ट करून घेतलं पाहिजे. विनोबांचं कुणी गीता प्रवचने वाचलेलं आहे का? सांगता येईल का स्पष्ट करून? या, नुसतं वाचणं नको. हा आत्ताचा जो समास आहे ना, तो विनोबांच्या आधारे स्पष्ट करता येतो. म्हणून मी म्हटलं शुक्ल पक्ष म्हणजे काय? उत्तरायण म्हणजे काय हो? काय म्हणजे आता जे चालू आहे ते
म्हणजे भौगोलिक तुम्ही सांगताय, तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातलं उत्तरायण. कारण विनोबा कशासाठी घ्यायचे? विज्ञानाचा सिद्धांतच आहे, उत्तरायण कुठलं दक्षिणायन कुठलं, बरोबर आहे. याच्यासाठी विनोबा लागतील काय? नाही लागणार. हां, आता शरीराचा खालचा भाग आणि वरचा भाग असं काही करता येईल का? नाही रे, पण नाभीच्या खालचा त्याज्य काय? हां, लक्षात घ्या. काय आहे माहिती काय, आपल्याला विषय समजावून घ्यायचा आहे. रमेश थोडं पाणी. नाही, आता हा इथं मुक्तच सांगितलंय. आता पुनर्जन्म हा इथं भानगड नाहीये. हां, मुळात या ठिकाणी समर्थाने गीतेला छेद दिलेला आहे असं माझं मत आहे. अंते मतीही सा गतीही, गीता सांगते का नाही? समर्थ याच्यात असं म्हणतात, आयुष्यभर काही केलं नाही, शेवटी भगवंताचं नाव घेतलं, पुण्य मिळेल का? मग गीता सांगते ते खरं का खोटं? अहो, ते आपण जर समजावूनच घेतलं नाही. हां, हा महत्वाचा भाग त्याच्यात आहे की जर नित्य स्मरण असेल तरच अंत्यस्मरण राहील, अन्यथा राहणार नाही. म्हणून हे आपण ओव्यांच्या आधाराने समजावून घेऊ. या ठिकाणी समर्थाने फार महत्वाचा सिद्धांत मांडलेला आहे. आणि तो कशासाठी की हे जर समजलं नाही, आपण प्रश्नाचं उत्तर देऊ की ज्ञानी, कारण ओव्यावरनं सांगता येतं ज्ञानी माणसाचं मत काय, अज्ञानी माणसाचं मत काय. परंतु हे नुसतं सांगणं आणि आपल्याला समजणं या दोन्हीमध्ये फरक आहे ना. म्हणजे ह्या दृष्टीने जर आपण याच्याकडे पाहिलं, बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की समर्थ हे करतात, पुनरावृत्ती करतात, परंतु तशी पुनरावृत्ती समर्थ करत नाहीत. काय आहे की हे जर आपण समजावून घेतलं, म्हणजे तत्वज्ञानाचा भाग आपण समजावून जर घेतला तरच या ठिकाणी आता ज्ञानी लोकांचं मत, अज्ञानी लोकांचं मत, मुळात हेच जर आपल्याला समजलं नाही ना, या ठिकाणी त्याने असं म्हटलेलं आहे की प्रारब्धी टाकीला देहो, बोधे फिटला संदेहो, आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळीवर. कुणाचं मत आहे हे? ज्ञानी माणसाचं मत आहे. का हे मत झालेलं आहे? त्याने काय म्हटलेलं आहे? प्रारब्धी टाकीला देहो. देह कशावर सोडलाय? प्रारब्धावर. आपला देह आपण प्रारब्धावर सोडलाय का? नशिबात होईल तसं होईल, असेल तसं होईल असं म्हणून आपण चालत नाही. कारण आत्मज्ञानामुळं त्याचे सगळे संशय नाश पावलेले असतात. बोधे फिटला संदेहो. आपला संदेह फिटलेला आहे का? नाही, बरोबर आहे. आताची पडो अथवा राहो, मिथ्या कळीवर. सर्व चिंचोळकर सांगतात तसं सर्व मोठ्या पुरुषांच्या जीवनात ही परिस्थिती आलेली आहे. समर्थानं बद्री केदारला गेल्यानंतर असं वाटलं, आता हा देहधरी कशासाठी धारण करायचा? देहाचं सार्थक झालेलं आहे. त्यावेळेला जे रामरायाने सांगितलं, तुमची तनू ते आमची तनू, जे सांगितलेलं आहे, धर्मरक्षणासाठी तुमचा देह आम्ही जतन केलेला आहे, हा देह तुमचा नाही, धर्मासाठी हा देह वापरावा. आता ह्याला असं वाटणं, याला आत्महत्या म्हणता येईल का? बघा, आत्महत्या कशासाठी आहे? वैतागापोटी आहे. हां, म्हणजे असं वाटतं का आता देह धारण केल्याने काही होणार नाही, असं वाटत नाही. शिवाजी महाराज, आपण श्रीशैल्यला जातो,
अहो त्या श्रीशैलीला गेलेले असताना शिवाजी महाराजांना असं वाटलं की आता ह्या शंकराच्या चरणावर आपलं मस्तक व्हावं. तिथं घडलेली कथा आहे. त्यांना असं वाटलं की आता आपल्या जीवनाचं सार्थक झालेलं आहे. आता आपण असलो काय आणि नसलो काय, ही काय आहे? कृतार्थता. बरोबर आहे. आता इथं हा फरक ज्ञानी आणि अज्ञानी माणसाचा आहे. त्याचे सगळे संदेह फिटलेले आहेत. आपले संदेह फिटलेले आहेत का? आपले संदेह फिटलेले नाहीत. आणि म्हणून हा पुढचा भाग आहे. ज्ञानी यांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार, जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. ज्ञानी लोकांचं शरीर जिथं पडेल तीच पुण्यभूमी होईल. आता याची व्यावहारिक उदाहरणं पहा ना विषय पटण्यासाठी. सज्जन हेड काय, सज्जनकडे काय तीर्थक्षेत्र आहे का? कशामुळे झालं? समर्थाने देह ठेवला. देहू कशामुळे तीर्थक्षेत्र झालं? तुकारामाने देह ठेवला. जी जी आज क्षेत्र आहेत ही कशामुळे क्षेत्र झाली? की ज्या ठिकाणी ज्ञानी लोकांनी स्वतःचं शरीर ठेवलं. म्हणून पुढच्या याच्यात ते असं म्हणतात आता ह्या तीर्थाचं त्यांनी महत्त्व सांगितलंय. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती त्यांचे मनोरथ, साधू न येता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. समर्थाने काय म्हटलं? पुण्यक्षेत्राचा दर्जा कशामुळं प्राप्त झाला? ज्ञानी माणसाने इथं देह ठेवला म्हणून झाला. अन्यथा त्याला कोणी तीर्थक्षेत्र म्हणेल का? नाही. म्हणून आता अज्ञानी माणूस काय म्हणतो? पुण्य नदीचे जे तीर तेथे पडावे शरीर, हा इतर जनाचा विचार. साधू नित्यमुक्त. काशीमध्ये देह ठेवला की चांगली गती मिळते. तये माझे जाता. आता समर्थाने मनाच्या श्लोकात सांगितलंय कधी का? ती जगी धन्य वाराणसी पुण्यरासी, तये माझे जाता गती पूर्वजांशी. आता आपण विचार करायला पाहिजे. कबीर हे आयुष्यभर वाराणसीमध्ये राहिले बरं का. कबीर आयुष्यभर वाराणसीमध्ये राहिले. देह ठेवायच्या वेळेला मगहरला गेले. आता कबीरांना हे माहिती असेल का नाही हो? काशीमध्ये देह ठेवला तर मुक्ती मिळते हे कबीराला माहिती असेल का नाही? त्यांनी देह ठेवण्यासाठी मगर का निवडलं? ज्ञानी माणसाचा विचारच वेगळा आहे. ज्ञानी माणसाचा विचार, अज्ञानी माणसाचा विचार ह्याच्यातच मूलभूत फरक आहे. पुढं ते असं म्हणतात, हा आता उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायण ते अधम, हा संदेही वसे भ्रम, साधू तो निस्संदेह. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण, अंती रहावे स्मरण, गती कारणे. आता हे आपल्याला समजून घ्यायचंय. उत्तरायण म्हणजे काय आणि दक्षिणायन म्हणजे काय, शुक्ल पक्ष म्हणजे काय आणि वद्य पक्ष म्हणजे काय. विनोबाने हे रूपक इतकं छान उलगडून दाखवलेलं आहे. ते असं म्हणाले की उत्तरायण म्हणजे काय आहे? दिवस हळूहळू मोठा होत जातो. बरोबर आहे. उत्तरायण म्हणून विनोबा असं म्हणतात, उत्तरायण म्हणजे सूर्याची कृपा. उत्तरायण म्हणजे सूर्याची कृपा. आणि सूर्याची कृपा काय असली पाहिजे? आता बघा, आपण तत्वज्ञानाचा थोडाफार तरी अभ्यास केलेला आहे. सूर्याची कृपा म्हणजे काय आहे? ज्ञान शेवटपर्यंत सतेज राहणं, बुद्धी शेवटपर्यंत सतेज राहणं म्हणजे सूर्याची कृपा, म्हणजे उत्तरायण. बघा, अहो नाहीतर वर्षातल्या 6 महिन्यात ज्यांनी देह ठेवला ते सगळे अधम, पहिल्या 6 महिन्यात ठेवला ते सगळे पुण्यवान. असू शकतं का? असं असेल नाही. म्हणून उत्तरायण म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. ते कर्कवृत्त विषयवृत्त आत्ता काही नको. ते कुठं प्रवास करतो, तिकडे जातो का तिकडे जातो. सूर्याची कृपा म्हणजे उत्तरायण. मग आता
आडाणे माणूस काय म्हणतो, कारण भीष्मांचं उदाहरण डोळ्यासमोर आहे. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. आता भीष्मांच्याकडं जी शक्ती आहे इच्छा मरणाची, ही सगळ्यांच्याकडे आहे का? बरोबर आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं, तिथी एखादी त्यांनी गाठली की आपल्याला असं वाटतं काय पुण्यवान. कशाचं पुण्यवान? त्याचं आयुष्य संपलं, तो एकादशीला गेला. पण आपण काय म्हणतो, काय पुण्यवान माणूस. अरे अमावस्येला गेलेला वाईट आहे का? बघा, अमावस्या ही सुद्धा चांगली स्थिती आहे की काय वाईट आहे? सांगा मला तुम्ही. आडाणी माणसाला काय वाटतं की बाबा ते अमावस्येला गेल्या म्हणजे वाईट दिवशी गेला, असं काही नाही बरं का. म्हणून उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायन ते अधम. हा कुणाचा भ्रम आहे? अज्ञानी माणसाचा. पुढं ते असं म्हणतात शुक्ल पक्ष. आता शुक्ल पक्ष, मरण कधी यावं? शुक्ल पक्षात यावं. आता शुक्ल पक्ष म्हणजे काय? बरोबर. पण पुढं त्याचं इथं काय आहे? चंद्राची कृपा. जसा उत्तरायण म्हणजे सूर्याची कृपा, तसं शुक्ल पक्ष म्हणजे कुणाची कृपा? चंद्राची कृपा. आता चंद्राची कृपा म्हणजे काय? मन. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यामुळं आपल्या हातात घेतलेलं काम शेवटपर्यंत ही चंद्राची कृपा आहे बरं का. मानसिक दृष्ट्या त्याच्यात गुंतलेलं असणं म्हणजे आपण हातात घेतलेलं काम न सोडणं, ही चंद्राची कृपा आहे. म्हणून सगळी मोठी माणसं व्याधी आल्या काही आल्या तरी काम सुटलं का? काम सुटलं नाही. आता हे उदाहरण कशासाठी आहे? पुढं ते असं म्हणतात की गृही दीप दिवा मरण. माणसाचे काय काय इच्छा आहेत? मरण कुठे यावं? घरात यावं. दीप म्हणजे काय? दिवसा यावं, निदान घरात उजेड असताना यावं. दिवा मरण. आता मरण कुठे येईल आपल्या हातात आहे का? हा बऱ्याच वेळेला म्हणजे आता प्रमाण जर पाहिलं तर घरात किंवा दवाखान्यात, बरोबर आहे. परंतु कुठल्याही ठिकाणी मरण येऊ शकतं. बघा, आपल्या हातात काय आहे? काही नाही आहे. पण आपली इच्छा काय आहे? परंतु भगवंताची कृपा बघा. साधारणतः तुमच्या आजूबाजूला तुमची माणसं असतातच तुमचा प्राण जातो. अगदी फार क्वचित अपघातात कुठेतरी की ज्याला कुणीच ओळखत नाही. आता हे सुद्धा कशासाठी? अज्ञानी माणसाचं असं काय असावं? अबा गेल्यानंतर माझे व्यवस्थित संस्कार करावे, अज्ञानी माणसाचं मत आहे ना. मी बाबा केळकरांना श्रद्धांजली वाहताना सांगितलं, त्यांनी सांगितलं कोणतेही संस्कार करू नका. अहो पुण्याला आमच्याकडं गुरुजी मिळत नाहीत, तर ती कॅसेट ठेवलेली आहे. कॅसेट वाजवतात म्हणजे आपल्या मनाला समाधान. कुणाला आहे? आपल्या मनाला आहे. सगळं व्यवस्थित केलं आहे, पण जो गेला त्याच्या दृष्टीने आता काय आहे? बघा, हे शेवटी मत कुणाचं आहे? अज्ञानी माणसाचं मत आहे. म्हणजे संस्कार करावेत का करू नयेत? ज्ञानी माणसाला संस्कारांची आवश्यकताच नाही. कारण पुढं ते असं म्हणतात की साधूचा देह कितपला अथवा श्वानादिकी बक्षिला. हे प्रशस्त न वाटे कुणाला? आज्ञाजनाला. बघा, शंकराचार्यांनी असं म्हटलेलं होतं, माझा देह पडल्यानंतर माझ्या पायाला दोरी बांधून कुत्र्यासारखा रस्त्याने फरफटत नेला तरी चालेल. आपली अशी काही इच्छा आहे का? बघा, ते इच्छा व्यक्त करताना चंदनाचं निदान लाकडं असावीत, नाही बाबा परवडलं तर एक तरी ठेवावं. म्हणजे आपली इच्छा आणि शंकराचार्यांच्या याच्यात फरक आहे. काय आहे? आपलं अज्ञान आहे. बरोबर आहे. म्हणून हा जो समास आहे अशा दृष्टीने जर आपण समजावून घेतला. म्हणून मी विनोबांचं जे आहे
त्याला मी 2 हे जोडले. उत्तरायण ते उत्तम, बरं का. याला की त्यांनी जे म्हटलं, सूर्याची कृपा. लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचा आणि लोकमान्य टिळकांचं चरित्र वाचताना आपल्या असं ध्यानात येईल की शेवटपर्यंत लोकमान्य टिळकांची बुद्धी सतेज होती, शेवटपर्यंत. आणि ज्या वेळेला ते ग्लानीतून बाहेर आले त्यावेळेला जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी ज्ञानोत्तर कर्मच सांगितले गीतेने. हा सिद्धांत पुन्हा एकदा मांडला. ज्ञानोत्तर कर्म, शेवटपर्यंत बुद्धी सतेज. याचं कारण असं घडलं, मी एकदा सज्जनगडावरच्या मेळाव्याला गेलो होतो आणि एक वरिष्ठ सरकारी अधिकारी, नावही मोठं होतं, सांगायला हरकत नाही, पण आता ते हयात नाही, डॉक्टर निगवेकर, आपण नाव ऐकलं असेल. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते, त्यांचे थोरले बंधू आणि फार मोठ्या हुद्द्यावर होते, फॉरेस्ट अधिकारी होते. त्यांनी पदाचे 2 वर्षाचा अभ्यास पूर्ण, 3 वर्षाचा अभ्यास पूर्ण करून ते आलेले होते. आणि ते बोलता बोलता असं म्हणाले, अहो शेवटी म्हणाले समर्थांची बुद्धी काही काम देत नव्हती. बघा, समर्थांची बुद्धी काम देत नव्हती. ते मी त्यांना अडवलं तिथले, तो धारिष्ठाचं विधान आहे म्हटलं, कशावरनं तुम्ही असं म्हणता. अहो म्हणाले, जायच्या आधी 15 दिवस त्यांनी दासबोधाची रचना केली. हा एक गैरसमज, बरं का, की माघ शुद्ध नवमी आणि माघ वद्य नवमी, आपण पुरा झाला दासबोध माघ शुद्ध नवमीला असं म्हणतो, पण साल वेगळा आहे का नाही, वर्ष वेगळं आहे का नाही, कच्च्याच वर्षात झालेलं आहे. आणि मी म्हटलं असं काय, तर ते म्हणाले, अहो त्यामुळं काय झालं माहिती आहे का, ते म्हणाले एकच विषय पुन्हा 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 दासबोधत आला, कारण त्यांची बुद्धी काम देत नव्हती, सर्वसामान्य माणसाचं मत. मी त्यांना असं म्हटलं की तुमचं मतच चुकीचं आहे. दुसरी गोष्ट अशी, समर्थाने सगळ्यात शेवटचं पत्र लिहिलेलं आहे ते संभाजीला लिहिलेलं आहे. कधी लिहिलं आहे, आता जी संप्रदायाची मान्यता आहे त्याप्रमाणे सांगतो की समर्थाने आपल्या शिष्यानं प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, रघुकुळ टिळकाचा वेध सन्निधा आला. हा प्रश्न कधी विचारला, ही गडावरची घटना आहे. तर हा प्रश्न विचारला माघ शुद्ध पंचमी, मुद्दामून तिथी लक्षात घ्या, माघ शुद्ध पंचमी. आणि त्याला उत्तर कोणी दिलं, उद्धवानी. म्हणून उद्धव हा अंतरंग शिष्य, बरं का. जो प्रश्न येतो ना, कारण बाकीच्यानं समजलं नाही, समर्थ कोणत्या अर्थाने आपल्याला विचारतायत हे समजलं नाही, आणि एकट्या उद्धवाने उत्तर दिलेलं आहे, रविकुळ टिळकाचा वेध सन्निध आला, तदुपरी भजनाचा पाहिजे चांग केला. हे काय आहे, समर्थांचा प्रश्न आहे. आणि उद्धवांचं उत्तर काय आहे, अनुदिनी नवमी हे मानसी आठवावी, बहुत लगबगीने कार्यसिद्धी करावी. आता जे उरलेलं काम असेल ते तातडीने करा. आणि त्या काळात लिहिलेलं पत्र म्हणजे संभाजीला लिहिलेलं पत्र आहे, शेवटचं पत्र आहे. शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, हे जे पत्र आहे हे संभाजी महाराजांना लिहिलेलं पत्र आहे. पत्र संभाजी महाराजांना मिळालं आणि संभाजी महाराज दर्शनाला येणार तेव्हा त्यांना बातमी कळली की समर्थाने देह ठेवला. म्हणजे हे कशासाठी सांगतोय की आपली बुद्धी शेवटपर्यंत सतेज राहील का नाही सांगता येत नाही. कारण आपल्या दिनक्रमात अगदी शेवटची घटका आली तरी फरक पडला नाही असं होईल का, असं होणार नाही. म्हणून या ठिकाणी टिळकाने शेवटच्या घटकेपर्यंत बुद्धी सतेज होती. म्हणजे हा काय आहे, हे उत्तरायण आहे बघा. आणि मी संघाचा स्वयंसेवक असल्यामुळं गुरुजींचा माझ्या डोळ्यासमोर, गुरुजींनी ज्या वेळेला देह ठेवला, मनापासून स्वीकारलेलं कार्य स्वयंस्वीकृतम. आणि गुरुजींची आध्यात्मिक पातळी फार मोठी होती. आत्ता हा विषय नाही तर सांगण्याचा, परंतु गुरुजींनी सांगितलं, अरे ती संघाची प्रार्थना चालू आहे बरं का, तर प्रार्थनाला उभं करा मला. कसे तरी पाय धुतले, प्रार्थनेला उभे राहिले.
प्रार्थना झाल्यानंतर गुरुजींनी देह ठेवला. बघा, मनापासून घेतलेलं काम, ही कशाची कृपा आहे? ही चंद्राची कृपा आहे. म्हणजे हा काय आहे? शुक्ल पक्ष आहे, मनापासून स्वीकारलेलं कार्य. त्यामुळं मनाचा कारक जो चंद्र आहे, या चंद्राची कृपा. तर अंगीकृत कार्य शेवटपर्यंत आपण करू शकतो, अन्यथा करू शकत नाही. पुण्यातल्या लोकांना रामभाऊ म्हाळगे माहिती असतील. रामभाऊ म्हाळगे शेवटी कोमेत होते, परंतु त्यांनी स्वतःच्या मुलाला असं सांगितलं होतं, संघाच्या प्रार्थनेची वेळ झाली की माझा हात असा ठेव आणि तू प्रार्थना म्हण, परंतु देह असपर्यंत प्रार्थना चुकली असं होऊ नये. कोणाची कृपा आहे? चंद्राची कृपा आहे. हे जर आपण लक्षात घेतलं नाही तर आपल्याला शुक्ल पक्ष समजणार नाही. आणि म्हणून सगळ्या संतांनी देह वद्य पक्षात ठेवलेले आहेत. सगळे संत, एकाही संताचा शुक्ल पक्षात नाही आहे. मग आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे. जसं समर्थांचं आहे, नाथांचं काय आहे? वद्य आहे, षष्ठी. तुकारामांचं काय आहे? बीज आहे. ज्ञानेश्वरांचं काय आहे? त्रयोदशी. हे सगळे काय आहेत? वद्य. मग आता इथं जर शास्त्रार्थ असा असेल की शुक्ल पक्षात मरण यावं, तर हा शास्त्रार्थ इथं उपयोगी पडेल का? म्हणून आपल्याला हे दोन भाग समजावून घेतले पाहिजेत की, आणि हा थोडा अवांतर वाचनाचा भाग आहे, परंतु आपल्याला जर विषय समजला नाही तर ज्ञानी माणसाचं मत, अज्ञानी माणसाचं मत आपण ठोकळेबाजपणाने घेऊ. कारण ओवीवरनं काही अवघड आहे का? ह्या ओव्या समजून घेणं म्हणजे अर्थ समजणं हे अवघड नाही, गुढार्थ समजणं अवघड आहे. गुढार्थ असा एक ग्रंथ आहे, मी पाहिलेला नाही, पण दासबोध गुढार्थ दीपिका म्हणून एक आठल्यांचा ग्रंथ आहे, मी पाहिलेलं नाही आहे, फार दुर्मिळ ग्रंथ आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलं, देहाचा अंत बरा आला, हा इतुके नलगे योगी अंशी, जो जितची मुक्त पुण्य राशी, तिळांजुळी पाप पुण्यासी दिधली तेणे. आता हा पुन्हा शेवटच्या संस्काराचा भाग आहे बरं का. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, एक 5 मिनटं आपण खाली उशिरा जाऊ कारण विषय संपवतो. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात, झाला प्रेतरूप शरीराचा भाव, लक्षीयेला ठाव स्मशानीचा. आता त्यांनी काय म्हटलंय? शरीराचा भाव बदलला. आता शरीर आहे का नाही? शरीर आहेच, पण शरीराचं आता काय झालं? म्हणजे काय झालंय? चैतन्य त्याच्यातलं गेलेलं आहे. आता त्याला घरात जागा आहे का? बघा, घरात जागा नाही. कुठं जायला पाहिजे? लक्षीयेला ठाव स्मशानीचा. रडती रात्रंदिवस काम क्रोध माय. कोण रडतंय? काय म्हणतायत? म्हणते हाय हाय यमधर्म. समर्थांचं करुणाष्टक पहा, जीवलग जीव घेती प्रेत सांडून जाती. आता ह्याचा बरोबरचा अर्थ लक्षात घेतला, जीवलग आपल्याला सोडून जातात का? आणि प्रेत सांडून जाती शक्य आहे का? नाही. मग याचा अर्थ काय असला पाहिजे? आपल्या शरीराच्या आधाराने षड्रिपू राहतात. एकदा शरीर नष्ट झालं म्हणजे चैतन्य नष्ट झालं, त्यांना राहायला जागा आहे का? रडती रात्रंदिवस कामक्रोध माय, म्हणते हाय हाय यमधर्म. आता तरी त्या सगळ्या ह्याचं आता हे कशावरनं मी म्हणतोय की तिळांजुळी हा नेमका शब्द त्याच्यात आलेला आहे. त्याने असं म्हटलं की पुढं काय होतं? वैराग्याच्या श्रेणी. आता त्यांनी ज्ञानाचं मरण सांगितलं बरं का तुकाराम महाराजांनी. हां, त्याने असं म्हटलं, वैराग्याच्या श्रेणी लाविल्या शरीरा. कुणी? ज्ञानी माणसाने. आपली जी क्रिया आहे त्याच्यातलं साम्य ते दाखवत आहेत. भोवती शेण्या असतात, लाकडं असतात, म्हणजे आपल्याला ही तर कल्पना आहे का ते? त्याने असं म्हटलं, वैराग्याच्या श्रेणी लाविल्या शरीरा, ज्ञानाग्नी लाविला ब्रह्मत्वेसी. हां, आता अग्नी कुठला आहे? ज्ञानाग्नी. हां, पुढं ते असं म्हणतात, फिरविला घट फोडीला चरणी. फिरवतात घट
आणि मग ते मडकं टाकून देतात आणि बोंब मारतात. बरोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, फिरविला घट फोडीला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. काय आहे महावाक्य म्हणजे? पुन्हा आपण कुठं गेलो? महावाक्य ध्वनी बोंब झाली. हां. आणि पुढं तुकाराम महाराज म्हणतायत, तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. कुणाचं होतं शरीर? ते त्याला. बघा आता असा जर अर्थ, आणि म्हणून ते तुकाराम महाराज म्हणतात, दिली तिळांजुळी. कशाला दिली? कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. हा देह आहे म्हणून हे रूप आहे का नाही? म्हणून त्याला नाम आहे, म्हणून त्याला कुळ आहे. एकदा देह नष्ट झाला, या सगळ्या राहतील का? नाही. मग तिळांजुळी द्यायची, कशाला द्यायची? दिली तिळांजुळी कुळ नाम रूपासी, शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप, उजळला दीप गुरुकृपा. गुरुकृपेचा दीप एकदा उजळला तर हे मी कशासाठी सांगितलं? तर ह्यांनी सांगितलं समर्थांनी, दिली तिळांजुळी पाप पुण्य अशी. आपण ज्या अंगठ्यावरनं पाणी सोडतो, आता तर गेला आपल्या कुळातला माणूस असं म्हणून, पण हिथं पाप आणि पुण्य त्याच्या दृष्टीने काय आहे? आपण पापावर तिळांजली देऊ का? देऊ. पुण्यावर देऊ का? देणार नाही. इथं दोन्ही सोडलं. कारण पाप कुणाला, पुण्य कुणाला? जो मुक्तच आहे, जो बद्ध आहे त्याला पाप आहे, मुक्त आहे त्याला पाप आहे का? नाहीये. म्हणून ते असं म्हणतात, देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञानजन. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत, ऐसे कल्पूनी घात करीती आपुला स्वये. गीतेचं वचन डोळ्यासमोर ठेवायचं, अंते मतीही सागती. समर्थ म्हणतात मिळणार नाही. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले, मुळी धान्याची नाही पेरिले ते उगवेल कैसे. जिता नसता भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती. म्हणून आता हे साधन सांगितलंय बरं का. मागचं जे आहे ते श्रवण हे साधन म्हणून सांगितलंय. साधन प्रतिष्ठा निरूपण असं. आता ह्या ठिकाणी हे ते ज्ञानी आणि अज्ञानी या कल्पना या ठिकाणी स्पष्ट करतायत. म्हणून समर्थ असं म्हणतात, पेरिल्या विण उगवेना, ऐसे हे वाक्य जना ठाऊकेचे आहे. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशायरा. म्हणजे काम न करता पगार मिळणार नाही. तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करती, ते ते पावती तैसे. एवं न करिता भगवत भजन, अंती नव्हेची पावन. जरी आले बरे मरण, तरी भक्ती वीण अधोगती. म्हणजे अशा प्रकारे ज्ञानी माणसाची कल्पना काय, अज्ञानी माणसाची कल्पना काय, हा विषय तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला थोडा समजावा म्हणून खुलासा केलेला होता. याच्याबद्दल काही शंका असतील तरी विचारायला हरकत नाही. 1-5 मिनटं त्याच्यासाठी देऊ आणि मग चहाला जाऊ आपण. विचार. आता त्यांनी शास्त्रार्थ सांगितला. शास्त्रार्थ काय आहे? शुक्ल पक्षामध्ये मरण आलं तर उत्तम, याच्यावरचा तो खुलासा आहे. म्हणजे ते अधम वगैरे असं काही म्हणत नाही ते, परंतु विनोबा समजावून सांगतात शुक्ल पक्ष म्हणजे काय असं. म्हणून आपण गीतेची प्रवचनं वाचावीत. हा जिथं 9व्या-10व्या अध्यायात ज्या ठिकाणी येत असेल त्या ठिकाणी विनोबाने अतिशय चांगली उदाहरणं देऊन विषय स्पष्ट केलेला आहे. जेव्हा माणूस मरतो तेव्हा तर त्याची तो आध्यात्मिक परिस्थिती होते, त्याच्यामध्ये आध्यात्मिक परिस्थिती वाढली असते तर त्याचा अंतकाळ साधला असतो. तो मुक्त झालाच असं नाही,
पण तो काय आहे? वरती गेला. इथं त्यांनी काय म्हटलेलं आहे, सर्वसामान्य माणसासाठी मृत्यू गेलेच ते, असो ऐसे सर्वही गेले परंतु एकच उरले, हे ज्ञात्याचं मरण सांगतायत. त्याच्या दृष्टीने फक्त देहच बदलणार आहे, परंतु सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने गेलं की गेलं, बरोबर आहे. त्याच्या दृष्टीने काय आहे, देह बदलणार आहे. गीतेचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कुणासाठी आहे, आत्म्याचं अमरत्व, वासांसी जीर्णानी अथा विहाय. सर्वसामान्य माणसाची समजूत अशी पटेल का, नाही पटणार. परंतु त्या ठिकाणी काय त्याने म्हटलेलं आहे, अन्य आणि संययाचे नवाने जीर्ण झालं की ते दुसरं धारण करेल. आत्मा हा एकच आहे, शरीर बदलत राहील. ज्ञानी माणसाच्या दृष्टीने त्याचं शरीर बदललं, बाकी काहीच फरक पडला नाही, कारण आत्मस्वरूपाला तो पोचलेला आहे. सांगतो काय आहे, शब्दज्ञानाने काही मिळत नाही. आता ह्या ठिकाणी गुरुकृपा, आता आपले 5, 6, 7 त्यांनी कुठले कुठले सांगितलं, देवशोधन, बरोबर आहे. आता आपण आलो कुठपर्यंत, तर ह्याचा पुढचा भाग आहे देवदर्शन ना. पण पुढचा विषय काय आहे त्याचा, देवशोधन ते देवदर्शन. आता ह्या ठिकाणी शब्दांची खटपट कामाची आहे का, प्रत्यक्ष अनुभवाचा भाग जिथं येतो. म्हणून चिंचोळकरांनी कबीरांचं एक वचन सांगितलं होतं. कबीर म्हणतात, मैं कहता आखन देखी तुम कहते कागज लेखी. कागदावर जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचताय आणि मी प्रत्यक्ष बघतोय. कुठं फरक आहे, प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो महत्त्वाचा. त्या ठिकाणी शब्दांचा आवश्यकता उरती का, कारण शब्द थांबतातच. अनुभवाचा जो प्रांत आहे, कोटणीस महाराजांनी एक छान दृष्टांत दिला होता. कोटणीस महाराज म्हणाले, लहान मुलगी होती आणि ती आईला म्हणाली, आई एकांत म्हणजे काय. महाराज म्हणाले, जुन्या काळातली गोष्ट आहे त्यामुळं समजून सांगणं. आताच्या काळात डायरेक्ट त्याला काही ते चित्रच दाखवलं असतं. हां, पण ते म्हणाले, आई म्हणाली, अगं तुला वेळ आल्यानंतर कळेल. आणि म्हणाले, मुलीचं लग्न झालं आणि मुली पहिल्यांदा माहेरी आली. आईने मुलीला विचारलं, एकांत म्हणजे काय कळला का. कळला म्हणाली. शब्दाची आवश्यकता पडली का. बघा, जो अनुभवाचा प्रांत आहे तिथं शब्दांचं काही काम नाही आहे, बरोबर आहे. सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा सेवट. चिंचोळकरांनी असं म्हटलेलं आहे, पहिले 7 दशक एवढाच दासबोध होता. हां, त्यामुळं त्याही अर्थाने आला ग्रंथाचा शेवट असंही म्हणण्याची शक्यता आहे. हां, मला या ठिकाणी असं वाटतंय, असं कुठेही लिहिलेलं नाही की आला ग्रंथाचा शेवट सरली शब्दाची खटपट इथं ग्रंथ संपला. याला संदर्भ नाही. पुढचा चरण असा आहे, येथे सांगितले सद्गुरू स्पष्ट सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर सद्गुरूंची कृपा तुम्हाला झाली आणि सद्गुरूंनी जे साधन करायला सांगितलं, आता तुम्हाला ग्रंथाची गरज नाही. असा ग्रंथाची आवश्यकता नाही असं. हा, ठीक आहे, एक मानलं जातं. एक 7वा दशक एक पूर्ण वेगळं नाही, असे एक बरं का, असं एक मत आहे की दासबोधाचे 3 अवतार झाले. मत आहे की 8वा ज्ञानदशक त्याला जोडला. खरं सांगायचं म्हटलं तर समर्थाने पुष्कळच समास लिहून ठेवलेले होते. हां, म्हणजे हे काही एवढेच आहेत अशातला भाग नाही. म्हणून मी पहिल्या दिवशी सांगितलं की त्या औरंगाबादचा जे एकनाथ संशोधन मंदिर आहे तिथे 21 दशकी दासबोध आहे. 1 दशक त्यांनी जोडला त्याला. असे पुष्कळ हे होते. म्हणजे हा सुद्धा शेवटी समजूतच आहे बरं का, की पहिला 7 दशकी होता, 8वा जोडला. आपल्या समोर जो आहे तो 20 दशकी दासबोध आहे. सद्गुरूची कृपा बस शब्दाची खटपट आवश्यकच नाही.
असं आवश्यकताच नाही राहत. हां हां, अक्काने फक्त प्रश्न काढायच्या वेळेला एकदा दासबोध वाचला होता, एकदा. आपल्याला किती वेळा वाचावा लागतो? आपल्या दृष्टीने सगळी शब्दांची खटपट आहे, होय की नाही? आणि त्यांच्या दृष्टीने काही नाही, आहे की नाही? हां, आता हे सगळं करतो कोण? त्याच्यातच त्याचं उत्तर आहे ना. ज्ञानी माणसाला आवश्यकताच नाही ना. नाही हा काय वादाचा विषय सोडून द्या. दासबोध वाचल्यानंतर म्हणून मी पहिल्या दिवशी उभी सांगितली, जेणे राजा ओळखीला तो राम म्हणायला भलत्याला. ज्याला कळलं तो बाकीच्यांना म्हणणारच नाही. त्यामुळं आता तुमच्या त्याच्यात उत्तर आहे की हे आवश्यकता कुणाला आहे? आपल्याला आवश्यकता, बरं का. 16 सोमवार केले पाहिजेत, कारण काहीतरी आपली अपेक्षा आहे ना. ज्याला काही अपेक्षा इच्छाच नाही आहे कशाला करेल होतो? आता हा एवढंच. हा, काहीतरी करा. म्हणजे आता शेवटी काय आहे, ही व्रत म्हणजे सगळी सकाम भक्ती आहे. आणि आपल्याला सकाम भक्तीकडे जायचं नाही आहे, आपल्याला निष्काम भक्तीकडे जायचं आहे. निष्काम भक्तीकडे जाताना हे सगळे भागच येत नाहीत. नाही, करू नका असं कुठंच नाही, परंतु करू नये हा विचार कुठेच नाही. आपले शक्तीनुसार भावे पूजावा ईश्वर, परंतु पूजू नये कुठंच सांगितलेलं नाही. ज्ञानी माणसाचं मत वेगळं असेल, परंतु आपल्या याच्यात अक्काने प्रश्न नाही टाकले का? कुळधर्म कुळाचार कशासाठी टाकले? याच्यात गुंतू नका, करू नका असं सांगितलेलं नाही. गुंतून हां हां हां, बहुधा काही शंका नसाव्यात. त्यामुळं आता चहाला जायला हरकत नाही. जय जय रघुवीर समर्थ.